तर नमस्कार मंडळी, राधे राधे, जय श्री कृष्ण सर्वांना. तर आपला आज कृष्ण जन्म आहे, सर्वांनाच माहिती आहे. आणि तुम्हाला मागे दिसत आहे कृष्णाचा पाळणा आणि छान असं डेकोरेशन. तर हे डेकोरेशन आपलं गणपतीसाठी ठरवलेलं होतं. पण काय झालं की कृष्ण जन्म आलेले आहेत मदत. आपण नेहमीच गणपती डेकोरेशन चालू असताना कृष्ण जन्म किंवा कृष्ण जन्माष्टमी जी आहे ती येत असते. तर ही साजरी करतो, पण ही आपण वेगळी करतो मंदिराजवळ. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण देवघरात साजरी केली होती तिथेच. तर यावेळेस मी ठरवलं की हे ऑलरेडी तयार झालं होतं गणपतीचं डेकोरेशन आणि थोडीफार फिनिशिंग किंवा थोडंफार काहीतरी बाकी होतं. तर ते म्हटलं आपण मग गणपतीच्या वेळेला ते टाकू आणि बाकी आता हे जे आहे याचा यूज आपण सध्या कृष्ण जन्मासाठी सुद्धा करू शकतो. आणि इतकं छान लुक झालेला आहे, म्हणजे इतकं छान डेकोरेशन झालेलं आहे. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवतो पूर्ण जवळून, पण ते कसं बनवलं ही थोडीशी झलक दाखवतो. कारण हे सगळं गणपती डेकोरेशनचं होतं, तर याचा एक स्पेशल ब्लॉग असणार आहे. पण तरी ही छोटीशी झलक दाखवतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वरचं तर नाही पण हे खालचं थोडंसं दाखवून देतो कसं बनवलं. तर या पद्धतीने हे डेकोरेशन जे आहे ते तयार केलं होतं, पण हे तुम्हाला गणपती डेकोरेशनमध्येच दाखवेल मी पूर्ण प्रोसेस. थोडीफार आता ही जी दाखवली याच्यामध्ये एक झाड ठेवलेलं आहे आणि त्याला छान असे पानं आणि साईडनं 2 आपण त्या वेलीन अशा लावलेल्या आहेत आणि लायटिंग वगैरे लावलेली ती छान. आणि इथे जे काही पारंब्या म्हणतो आपण त्या अशा लावलेल्या होत्या छोट्या छोट्या झाडाला. आणि हो, त्याच्यामध्ये तुम्हाला हे पण दिसत असेल, राख्या बांधलेल्या दिसत आहेत. ते म्हणजे असं जे जुन्या काळात झाडाला धागे बांधायचेत ना, तर हे सर्व तर आपण तयार केलं होतं. त्यानंतर पाळणा जो आहे तो मी 1200 रुपयाचा विकत आणलेला आहे, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवला. आणि एक साईडला आपला जुना पाळणा आहे, कारण आपल्याकडे एक छोटा कृष्ण आहे जो आपला घरातला जुना आहे आणि वहिनीकडचा आलेला जो कृष्ण आहे तो आता नवीन मोठा आहे. तर आपण तो नवीनवालाच ठेवणार आहे आता यावर्षीपासून आणि त्याच्यामुळे हा पाळणा आणलेला आहे नवीन मोठा. तर इथे छान म्हटलं थोडं फुलं वगैरे होते, तर चला थोडासा रस्ता करूया, एंट्रन्स करूया छान कृष्णाचा. आणि असं थोडं सजवून घेतलं मग मस्त. आणि कसं वाटतं डेकोरेशन हे मला नक्की एकदा कमेंट्समध्ये सांगा. साईडला 2 मोरपिसे दिसत आहेत, ते मी राजेश्वर मंदिरात गेलो होतो तर तिथे छान 50-60 रुपयाला विकायला आले होते. 2 असे मोर आणि त्याला असे मोरपीस सिंगल. तर खूप छान दिसत होतं, ते घेऊन आलो. त्याच्यानंतर कृष्णाचा ड्रेस वगैरे हे सगळं साईडला ठेवून घेतलं होतं. आणि हा जो आपला टेबल आहे किंवा जे काही डेकोरेशनचं आहे दरवर्षी आपलं असतंच, ती खालची जी ग्रीन नेट आहे किंवा जी मॅट आहे ती ग्रीनवाली ती असतेच आपली. त्याच्यानंतर टेबल जो आहे तो पण असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही बघितलं डेकोरेशन आपण कसं केलेलं आहे. सध्या तर आता 11 वाजले, अजून 1 घंटा टाइम आहे. 12 वाजता कृष्ण जन्म करतो आपण. आणि डेकोरेशन जे आहे हे सर्व जे केलेलं आहे त्याच्यात अक्षयचा खूप सपोर्ट आहे, घरच्यांचे सपोर्ट आहे, सगळी गोष्ट करू लागला. आणि हा पाळणा नवीन आणलेला आहे विकत आम्ही. आणि आजचा लुक म्हणजे बस मी जास्त काही केलेलं नाही, कारण आज थोडं आईलाही बरं नाही आहे, त्यामुळे मग आम्ही थोडं सिम्पलच राहिलोय. मी टी-शर्ट घातलेला आहे एक नवीन आणि याच्यावर एक छान दुपट्टा घेतला. आता आई रेडी होत आहे आणि मग आम्ही कृष्ण जन्माच्या जे काही पूजेला सुरुवात करू आणि ती पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. आणि हो, तुम्हाला आठवणीने सांगतो की आपले गणपतीचे ब्लॉग येणार आहे, गणपती दर्शनचे पूर्ण ब्लॉग येणार आहे. तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण त्यामध्ये पूर्ण अकोल्याचे एकूण एक गणपती मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुमच्या पेंडॉलला जर बोलवायचं असेल तर तुम्ही आताही मला कमेंट करू शकता. तुमच्या पेंडॉलचं नाव आणि ॲड्रेस मला कमेंट्समध्ये सांगा, मी त्या कमेंट्स बघून नक्कीच तुमच्या पेंडॉलवर येण्याचा प्रयत्न करेन. तर चला आपला कृष्ण जन्म जो आहे तो स्टार्ट करूया. तर या पद्धतीने कृष्णाचं शृंगारचं साहित्य मी इथे प्लेटीमध्ये ठेवलेलं तर छान सजवून. तर जे आपण विकत आणलं होतं ते तुम्हाला मागे दाखवलेलंच आहे मी. तर इथे जो जुना पाळणा आहे तोही आपला जुना ऑलरेडी सजवलेलाच होता, तर तसंच त्याला ठेवलं छान. इथे एक आपल्या घरात शोपीस म्हणून एक पोपट वगैरे होते, तेही तिथे ठेवले. म्हणजे इतकं छान वाटत होतं ना, असं एकदम जंगल असतं ना, असं झाड झुडपं वगैरे, त्याच्यामध्ये छान कृष्णाचा जन्म होतोय. तर असं वाटत आहे, खूप सुंदर झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटत आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. जास्त गणपतीच्या वेळी जास्त फुलं झाली, गणपतीला डेकोरेशन फुलायचं भेटतच नाही. गणपतीच्या वेळेस फुलंच नाही भेटत आपल्याला. आपण उठेलो फुलं काय होतात झाडायची. 4 वाजता उठलं तरी फुल नाही भेटत आपल्याला. बस तसा तुझी जाय धागा सोडून चांगलं वाटते नसं. हिरव्या ह्याच्यात पांढरा तो बरोबर. हां, लाईटाच्या जवळच येते तुम्हाला. बरोबर.
नागस्य मृतंदे दीपादोदय पुरुषे भवस्य भवतपनालयशंकरक्रमांकशासनासनादि तस्माद् विराजयते तद्राज्यादिपुरुषः महिमानसचन्द्रस्य पूर्वे साध्य सन्ति देवाः हरि ओम तो देवावन्तु न यतो विष्णुवे चक्रमे पृथ्व्या सप्तधामवीना विष्णुवे चक्रमे वेदानि तदे पदं समनमस्य नामचं पुरुषाणाम् अशोकुर्वारकमध्यासीनादा प्रवोदि देने श्रियं देवीमुपवे श्रीमादेवी विशतां कासस्मे तो मागचा आहे तो घरचा जुना आहे तो समोरचा आहे वहिनीचा मागून बांधते आले पक्का तो दोरा पहिलं पूर्ण गाठ मारणं पूर्ण धागेल असते गाठच मार पूर्ण पक्की जास्त खाली नाही यायला पाहिजे वर राहायला पाहिजे फक्त बस नट्टा कृष्णाचा घसरते तो खाली बांधते तो खाली आहे ना हात खाली आहे आणि तो हे झालेला आहे हात मोठा आहे तो कडा छोटा पडते जरा पहिले केस टाका लागेल ते घालून दे ना त्याला घालायचं होतं ना ते रबर रबर होतं ना त्याला तसं घालायचं रबर नव्हतं असं फक्त हे होतं मोठे झाले ते केस कृष्णापेक्षा मोठे केस दिसून राहिले मागेच ठेवा एक लट समोर ठेव एक अशी ठेव आणि एक लट बाकीच्या मागाने ढकलून म्हणजे केस हाय लावले दिसले तर पाहिजे लय खाली आली ती निसटली वाटते वरून बासरी उलटी झाली ना ते खालून लटकन तिचं खालून पाहिजे असते ना लटकन खाली असते ना तिचं आता अशी पाहिजे ना मग बरोबर जशी वाचणारच आहे कृष्णा पडद्यातून उतरून बस राहते तशी आता बसवा पाळण्यात गोपाल कृष्ण भगवान की जय एकटाच बसते तो पाळण्यात कोणीच नाही पाहिजे मुकुट खाली आला जास्त मागं कर सेंटर आहे बरोबर हो आला नाही बरोबर आहे ना आला ना बरोबर मस्त बसला पण ड्रेस बेस एकदम परफेक्ट झालं ते आता टिक्कू लावते राधा गोरी गोरी बरसाने में धूम मचावे बरसाने की छोरी मसरी सुद्धा गेली तुम्हाला वाटत असेल कृष्ण जन्म एवढ्या लवकर कसा काय झाला तर आपल्या इथे दोन कृष्ण आहेत तर मोठ्या कृष्णाला तयारीला वेळ लागतो म्हणून थोडा लवकर केला आणि आता जो आपले जुने कृष्ण आहेत त्यांना आपण काकडीमधून काढणार आहे आणि मग कृष्ण जन्म करणार आहे तर त्या पद्धतीने आपण इथे कृष्ण जन्म हा करणार आहे नाही होईल आता
चला झालं. आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद भयो जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, कन्हैया लाल की. नंद की आनंद भयो जय हो नंद लाल की. गोविंद बोलो हरी गोपाल ते म्हणणार होते तू. राधा रमण हरी गोपाल बोलो. नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. स्वामी सखा सहस्राक्ष सहस्रपास भूमिवृतो भूष्वतो त्वैतदिष्टं दशाङ्गुलं पुरुषं मे वेदं सर्वयतभूतयच्च भव्यभूतामृत तस्य श्वानयदेनानि रोति एतावानस्य महिमातो जाञ्च श्रोता तथा लोक अकल्पयान सप्तस्यासन परिदाय स्त्री सप्त समिधा कृता. आधीच राखी बांधून ठेवली. पोटातच जन्म झाला आणि त्याच्या जन्माच्या आधीच राखी बांधली मम्मीनं. आधीच भाऊ बनून आणलं, पहिलेच ठेवून ठेवलं. भाऊ झाला तो सगळ्याचा. राखी काढलीच नाही, आता पोळाही आला नाही, सगळे एकासोबत येते. दरवर्षी राहत असेल मग नाही. दरवर्षी आधीच राखी असते. छोटासा फेटा पडून जाईल. आधी पाण्यात बसव. बापा कृष्णाजीराव झुले में झुलो अभी. ते तो नेहमीच आहे कृष्णाचं फेटाचं. टोप हे आहे ना ते लिहून. प्यारो प्यारो तो बंसी बजैया, जाऊ दे पडू दे. बाई कृष्णाचा आणि जो पाळणे खेळणे माझ्या बाळाला, आणि जो हलवाना बाई झुलवाना, हलवाना बाई झुलवाना, यशोदेच्या मंदिरी बाई कृष्णाचा पाळणा, यशोदेच्या मंदिरी बाई कृष्णाचा पाळणा. सोनार तू दादा बारशाला ये जो, सोनार तू दादा बारशाला ये जो, हसले बिनले माझ्या बाळाला आनंद, हसले बिनले माझ्या बाळाला आनंद. हलवाना बाई झुलवाना, हलवाना यशोदेच्या मंदिरी बाई कृष्णाचा पाळणा, यशोदेच्या मंदिरी बाई कृष्णाचा पाळणा. शिंपी रे तू दादा बारशाला ये जो, शिंपी रे तू दादा बारशाला ये जो, झबले टोपले माझ्या बाळाला आनजो, झबंदिरी बाई कृष्णाचा पाळणा. कृष्णाचं नाव नाही ठेवलं कुर्र करून. कृष्णा कृष्णा कुर्र आत्या ठेवत असते. आत्याच नाही आमच्या. नाव अक्काला व्हिडिओ कॉल करायला पाहिजे होता. आजी जेवण नाही का. दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी जडके माला देवकी उदरासी, बंदी शाळेत जन्मासी, पाळिले नंदाने त्यासी, खेळला खेळ गोपिकेशी, जाता गौडनी मथुरेला, अडवून घेई दानाला, यशोदा पूर करी बेजार जमवणे बाळ, गोपांची
गोधने लुटली गवळ्यांची शाला मारिले शेवटी शिशुपाला जयाची दृष्टासे बुद्धी मारिना कासगंध युद्धे करोणी मुक्त मायानि बाप मुक्त करी उग्र सेनासी दिदली गादी मथुरेची आरती यदुपती कृष्णाची सावळ्या नंदनंदनाची अष्टादशाध्यायासी गीता सांगे पाठासी सोडून साऱ्या धर्मासी एकदा भजेल जो मनसी त्याच्या आय कृपालमाला शिवशेखराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय महानिरांजन धूपम दीपम कर्पूरारती गजानन गणपती महाराजार्पणमस्तु सौजनं सिंधुपात्रे श्रुतोरशाखा लेखनी पत्रमुरली लिखितकृत्वा शारदा सर्वकालं तदपितगुणमाला लेशकालं न याते याते पुष्पं तुलसीवंचमाला या वंचमाला सौजा कृपाला अंबिके यात्रा रुक्मिणी वदन्ते द्वारके राजा इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि। जानकी जय। छोटी प्लेट होती ना मी दैवुद्या कृष्णाला दैवुद्या त्या कृष्णाला देतात मक्खन खा तो कोण खाऊ घालतात कृष्णाला तर खाऊ घाल लागते म्हणजे त्याचा काय असा विषय असं बनवतो आपण बनवतो म्हणजे कृष्णाला खाऊ घालायसाठी बसते ना अच्छा प्यारो सो बंसी बजैया आता तू प्यारो सो बंसी बजैया छोटो छोटो सो कृष्ण कन्हैया प्यारो प्यारो सो बंसी बजैया ब्रिज धाम को धेनु चरैया वो तो फन फन नाचो नथैया कृष्णदेवा दैवुद्या कृष्णदेवा यशोदा के लल्ला आज तोही झूला झुलाए झूला झुलाए तोरी आरती गाए झूला झुलाए तोरी आरती गाए नंद के तीर्थ श्री कृष्ण देवता पादोदकतीर्थे जटवधारम्यम शिरसाधारम्यम एवढं खाणं सुटून आवडतं आई प्रसाद घे ना आवडला प्रसाद बरोबर आहे जमिश। तर मंडळी कसा वाटला आपला कृष्ण जन्माचा हा ब्लॉग नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा। भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये, गणपतीचे ब्लॉग येणार आहेत तर नक्की बघा। चला मग बाय।